आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आमरस घरी सर्रास बनवला जातो। मग काय, घरात वाटीभर आमरस शिल्लकच होता। नाश्त्यासाठी काय आज बनवायचं हा प्रश्न डोक्यात फिरतच होता। तोवर आमरस पाहून सुचलंच मग, आज बनवायचा मस्त केशरी रंगाचा आंब्याच्या चवीचा मस्त साजूक तुपातला आंब्याचा शिरा। असा आंब्याचा शिरा खायला तर मस्त लागतोच, पण असा शिरा आंब्याच्या सीझनमध्ये नाही तर वर्षभर कधीही बनवू शकता, कारण आमरस आपण घरीच बनवून वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। चला तर मग पाहूया रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। तुम्ही पाहत आहात समृद्धीज किचन कट्टा। असा हा आंब्याचा शिरा करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी रवा आणि त्यासोबत घ्यायचं आहे अर्धा वाटी तूप आणि 1 वाटी आमरस। हा आमरस आपण घरीच बनवलेला आहे। सुरुवातीला एका कढईत हा 1 वाटी रवा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे रवा चांगला हलका होतो। 3 ते 4 मिनिट रवा चांगला भाजायचा आहे। रवा भाजत असताना चमचा सतत हलवत राहायचा आहे, त्याच्यामुळे रवा आपला करपणार नाही। रवा मस्तपैकी भाजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया साजूक तूप। इथे आपण अर्धी वाटी तूप घेणार आहे। 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। हे तूप आपल्याला थोडं थोडं करून रव्यामध्ये घालायचं आहे, एकदम ओतायचं नाही। आता आपल्याला हा रवा मध्यम आचेवर भाजायचा आहे। रवा सतत भाजत राहायचा आहे, नाही तो खाली करपू शकतो। आणि भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे। हाय फ्लेमवर भाजल्यावर रवा करपू शकतो आणि तो पटकन भाजला जातो, त्याच्यामुळे तो कच्चा राहू शकतो। त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच रवा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो चांगला भाजला जाईल। हे बघा, रव्याला मस्त रंग आलेला आहे। रव्याचा रंग मस्त चेंज झालेला आहे, मस्त ब्राऊन, हलका ब्राऊन रंग आलेला आहे। इथे आपण रवा भाजता भाजता सगळं तूप घालून रवा भाजून घेतलेला आहे। आता हा रवा भाजत असताना आपल्याला दुसऱ्या साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे। 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। या पाण्याला एक उकळी येईपर्यंत चांगले गरम करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता रवा इथे मस्त भाजला गेला आहे। आता या रव्यामध्ये आपण उकळी आलेलं पाणी घालायचं आहे। रव्यामध्ये पाणी घालून रवा चांगला हलवून घ्यायचा आहे। गरम पाणी घातल्यामुळे रवा मस्त फुलतो आणि शिरा मऊसूत असा तयार होतो। आता पाणी घातल्यावर हा रवा चमच्याने चांगला हलवून घ्यायचा आहे। याच्यावर आता आपण एक झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट रवा चांगला शिजवूया। झाकण काढून घेऊयात। मस्त शिरा फुललेला आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी साखर। या शिरामध्ये आपण आमरस घालणार आहोत। आमरस हा चवीला गोड असतो, त्याच्यामुळे साखर आपण थोड्याच प्रमाणात घातलेली आहे। चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। आता साखर घालून हा शिरा चांगला हलवायचा आहे। साखर याच्यामध्ये एकत्रित एकजीव झाली पाहिजे। पुन्हा या शिरावर आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवूया आणि शिरा चांगला शिजवून घेऊया। इथे आपण पुन्हा झाकण काढूया आणि या शिऱ्यामध्ये घालायचं आहे आमरस, 1 वाटी आमरस। आमरस घातल्यावर शिऱ्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। इथे आपण आमरससोबत आंब्याच्या फोडी देखील घालू शकतो, त्यामुळे शिरा खाताना दाताखाली आंब्याच्या फोडी येतील आणि शिरा चविष्ट लागेल, चवदार लागेल। आमरस घातल्यामुळे शिऱ्याला आंब्याची चव येते। असा हा आमरस घातल्यामुळे आंब्याची चव तर येतेच शिऱ्याला, पण कलर देखील सुरेख येतो। मस्त केशरी रंगाचा असा शिरा तयार होतो। असा हा साजूक तुपातला आंब्याचा शिरा खायला एकदम टेस्टी लागतो। याच्यावरती ड्रायफ्रूट्स घातले तर खूपच छान। आता आपण आमरस शिरामध्ये चांगला एकत्रित केलेला आहे। आता पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि शिरा चांगला वाफवून घेऊया।
साधारण 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। शिरा मस्त शिजलेला आहे, सुगंध पण छान दरवळलेला आहे, कलर पण मस्त आलेला आहे। या स्टेजला येऊन तुम्ही वेलची पूड देखील घालू शकता, पण मला आंब्याची चव टिकून ठेवायची आहे म्हणून मी ते वेलची पूड घातलेली नाही। आता आपण एक बाउल किंवा वाटी घेऊया आणि याला तूप किंवा पाणी लावून याच्यामध्ये शिरा भरून याची मस्त मोद पाडून घेऊया। सोबतच या शिरावर घालायचे आहेत काजू बदामचे काप, त्याच्यामुळे शिरा चविष्ट लागेल, चवदार लागेल। चला तर मग खाण्यासाठी तयार आहे साजूक तुपातला आंब्याचा शिरा। आंब्याचा रस घातल्यामुळे या शिऱ्याला आंब्याची चव तर येतेच, पण सोबतच सुरेख कलर देखील येतो आणि खाण्यासाठी हा शिरा खूपच छान आणि चविष्ट लागतो। खास गोष्ट म्हणजे हा शिरा तुम्ही वर्षभर कधीही बनवू शकता, फक्त उन्हाळ्यातच नाही वर्षभर बनवू शकता। आमरस हा फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि वर्षभर शिराचा आस्वाद घेऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि समृद्धीज किचन कट्ट्याच्या रेसिपी पाहायला विसरू नका। चमचमीत का हेल्दी रहा।